यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा MH29 मीडिया या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। MH29 मीडिया, बातमी आपल्या गावाची। बिनविरोध निवडी स्थगिती द्या, नगरसेवक नगराध्यक्षांची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर। यवतमाळ स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ विधान परिषद निवडणूक 2026 मध्ये काँग्रेसचे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांनी अचानक उमेदवारी अर्ज मागे घेतल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी। या बिनविरोध निवडीच्या प्रक्रियेला स्थगिती द्यावी अशी मागणी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगरसेवक, नगराध्यक्ष, सदस्य व मतदारांनी जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली आहे। संपूर्ण निवडणूक प्रक्रियेबाबत संशय निर्माण झाल्याने या प्रकरणाची स्वतंत्र व उच्चस्तरीय चौकशी करावी। या प्रक्रियेत प्रत्यक्षदर्शी मतदार, लोकप्रतिनिधी व इतर संबंधितांची शपथपत्रे आणि उपलब्ध पुरावे लवकरच सादर करण्यात येईल अशी माहिती सोमवारी महाविकास आघाडीच्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून दिली आहे। निवेदन देताना यवतमाळ नगर परिषदेच्या काँग्रेस गटनेत्या वैशाली सवाई, काँग्रेसचे प्रदेश सचिव नगरसेवक जावेद अन्सारी, नगरसेवक अजय धोबे, मोहम्मद शाकिर, साधना शंभरकर, शेख अंजुमन परवीन, डॉक्टर मनीष मस्की, करुणा कांबळे आदी उपस्थित होते। MH29 मीडियासाठी इरफान रजा, प्रशिक्षणेश्वर, आरणी। शहरातील नाही म्हणता येणार, जिल्ह्यातील सर्व नगरसेवक एकत्र आलेलो आहे आणि कलेक्टर साहेबांनी एक विनंती केलेली आहे की स्थानिक नगर परिषदेची जी निवडणूक असते त्यांचे जे मतदार आहे, समजा नगरसेवक आहे, यांच्या भरोश्यावर ही विधान परिषदेची निवडणूक असते आणि या विधान परिषदेच्या निवडणुकीला जे यांनी बिनविरोध दाखवलेला आहे त्याच्यामध्ये आमच्या सर्व मतदारांच्यावर आणि लोकशाहीचा जो घात केलेला आहे, त्यामुळं आम्ही सर्वांनी इथे एक तक्रार अर्ज दिलेला आहे की आम्हाला आमच्या मतदानाचा अधिकारापासून कोणीही वंचित ठेवू शकत नाही। आम्हाला आमच्या मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी त्यांनी आम्हाला आमचा हक्क मिळवून द्यावा, यासाठीच आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलेलो आहे। जो साहेबराव कांबळे थे, जो गद्दार निकले, उन्होंने पैसे का लेन देन करके रातों रात जो उनके भरोसा देके उम्मीदवारी दी गई थी, वो किसी को विश्वास में न देते हुए उन्होंने उम्मीदवारी वापस लिए। इसकी निष्पक्ष जांच होनी चाहिए। जो इसके पीछे पैसे का लेन देन हुआ उसकी भी जांच होनी चाहिए। जे विधान परिषदेची निवडणूक या ठिकाणी हो घातली होती, तर या ठिकाणी अविरोध निवडणूक करण्याचा जो प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे आणि नगरसेवकाला त्यांच्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचा हा जो कुटील डाव आखलेला आहे, हा अतिशय निंदनीय आहे। आणि नगरसेवक हे लोकप्रतिनिधी आहे, त्या भागातून निवडून आलेले आहे आणि त्यांचा मतदानाचा अधिकार अबाधित राहिला पाहिजे आणि त्यांना नोटा हा पर्याय देऊन तरी मतदान हे झाल्यानंतरच त्या उमेदवाराला विजयी किंवा पराभूत करावा अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। आणि सोबतच जसं मला एक म्हणणं आहे की सरपंच अविरोध होत नाही कोण्या गावचा, तर हे एवढा मोठा आमदार कसा काय अविरोध होतो, हा मोठा प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण झालेला आहे, अतिशय संशयास्पद झालेला। आणि कालच ज्या महाविकास आघाडीचे उमेदवार होते यांनी शिवसेना गटात प्रवेश केलेला आहे। हे अतिशय खळबळ माजवणारी गोष्ट आहे की एका 2 दिवसाआधी उमेदवार इथं आपलं नॉमिनेशन दाखल करतो, दुसऱ्या दिवशी विड्रॉल करतो आणि तिसऱ्या दिवशी शिवसेनेत प्रवेश करतो। या गोष्टी संशय बळकावणाऱ्या आहे। याची उच्चस्तरीय चौकशी होऊन आम्हा सर्वांना, जे मतदार बांधव आहेत, त्यांना न्याय मिळाला पाहिजे। काय नाव तुमचं? अमोल मांगोळकर, गटनेता, नगर परिषद, आरणी।